ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अश्विनने प्रियाला बघून सगळ्यांच्या सामने न्यायनिवाडा केला आहे. त्यामुळे आता प्रियाचं अर्ध सत्य समोर आलं आणि आता पूर्ण सत्य कसं जवळ येणार या भागात पाहू. ते प्रियाला अश्विनकडून सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे ती अश्विनला खोदून खोदून सगळं विचारत असते. त्यामुळे ते अश्विन बोलत तू मला एवढं सगळं का विचारतेस. ते प्रिया सांगायला लागते की अर्जुन आणि सायली तुला चुकीच्या मार्गावर नेत नाही ना. ते अश्विन बोलायला लागतं की मी काय खुळा आहे का, मी इतका लहान आहे की मी चुकीच्या मार्गाने जाईन, तुम्ही इतक्या वेळा आहे. तेव्हा इथं अश्विन सांगायला लागतं मी रविराजांना मदत करत होती. तेव्हा इथे प्रिया सांगायला लागतं की बाबांना मदत करत आहेस. 20 वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबाचा अपघात झाला होता, त्यांना माहिती पाहिजे, तू काही जास्त विचार करू नको. त्यानंतर इथे प्रिया तू काय शोधायला बघतोय त्याचा ती विचार करते आणि ती अश्विनचा लॅपटॉप घेते. लॅपटॉप चेक केल्यानंतर तिला समजतं की हे लोक डेड बॉडीच्या उत्तरपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी मला डेड बॉडीला त्यांच्यापासून दूर लपवून ठेवलं पाहिजे. त्याच टायमाला ती लॅपटॉपमधले इमेज डिलीट करायला पाहते. त्या टायमाला अश्विन तिला पाहतो. ते अश्विन विचार करतो की हे इमेज पाहून ती असं का करते आणि ती इमेज डिलीट करायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर ते अर्जुन येतो आणि अर्जुन अश्विनला बोलतो की तुला काय माहिती मिळाली काय. ते इथे अश्विन बोलायला लागतं की मला काय माहिती मिळाली नाही, पण इथे प्रिया लॅपटॉपमधले काही इमेज ती डिलीट करायला पाहते. मला वाटतं ते इमेजेस सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून तिला वाटतं म्हणून ते डिलीट करते. हे सगळं झाल्यानंतर अर्जुन अश्विनला सांगतो तू तन्वीकडे लक्ष ठेव. तिथे आम्ही नागराजकडे लक्ष द्यायला सुमनला सांगितलेलं आहे. इकडे साक्षी सचिनच्या फोनवर मेसेज करून त्याला धमकी देते आणि ती सांगायला लागते की तू जर मला भेटायला आलास नाही तर मी तुझ्या घरी येईन. ते सचिन ठरवतो की ही मला ब्लॅकमेल करते, त्यामुळे आपण तिला ब्लॅकमेल केला पाहिजे. तेव्हा सचिन अस्मिताला फोटो दाखवतो आणि बोलतो ही पोरगी कोण आहे, कोण आहे ती मला काय ओळखता येत नाही. अस्मिता बोलायला लागतो तू तिला ओळखतो. तो इथं सचिन बोलायला लागतो मी तिला ओळखत नाही. अस्मिता सांगायला लागतं की तू त्याच्यापासून लांब राहा, काय झालं पण तरी पण ती खुनी बाई आहे. अर्जुन अश्विनच्या मदतीने वेळ पुरावे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे. रविराज प्रियाकडे येतात आणि बोलतात ती साक्षी जिवंत आहे. तो इथे प्रिया बोलायला लागते की साक्षी कुठून आली, साक्षी तर मेली ना. इथे प्रिया बोलायला लागते की साक्षी कुठून आली, साक्षी तर मेली ना. तर रविराज अश्विनच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे. पोलीस सांगायला लागतात की या सीसीटीव्ही मध्ये एका माणसावर एक पोरगी दिसत आहे, काहीतरी घेऊन चाललंय. ते इथे सांगायला लागतं तो फुटेज दाखवाल का. इकडे अश्विनला समजलं असतं की प्रिया ज्याच्या भेट घ्यायला जाते ना साक्षी आणि ती खून करून जेलमध्ये अडकलेली होती. तिने आपला लुक चेंज करून ती आता सगळ्यांच्या पासून लपलेली आहे. इथे अश्विनने आता प्रियाला साक्षीची भेट घेताना पाहिलेलं आहे. त्यानंतर इथे अश्विन घरी जातो आणि तो प्रियाला सांगतो की तू कुठे गेली होतीस आणि त्या टाइमला ते प्रिया त्याचा पप्पा करायला लागतो. इथे प्रिया बोलायला लागते नाही इथे नाही तिथे नाही. ती प्रियाचं असं बोलणं ऐकून आता अश्विन प्रियाच्या या उडवाउडीच्या वार्तामुळे आता अश्विन चिडलेला आणि तो बोलायला लागतो की तू कुठे गेली होतीस सांग लवकर. त्या टायमाला ते अश्विन सांगायला लागतो की साक्षी जिवंत आहे. ते प्रिया बोलायला लागते साक्षी कुठून आली आणि ती जिवंत थोडी आहे, ती मेली. आणि ते अश्विन बोलायला लागतो की साक्षी जिवंत आहे, तिला पोलिसांनी पकडू नये म्हणून तिने लुक चेंज केलाय आणि ती इकडे तिकडे लपत आहे. अश्विन सांगायला लागतो की जे पण काय ते तू खरं सांग नाही तर तुझी खेळ नाही. त्या टाइमला ते रविराज आले आणि रविराजाने प्रियाचा कानाखाली लावलेली आहे. ते रविराजांनी जो प्रियाला फोन दिला असतो तो फोन पाहायला लागतो आणि त्याच्यावर आता इथे साक्षीचा मेसेज आलेला आहे आणि याच्यावरून आता रविराजांना कळलंय की प्रिया ही साक्षीला जाऊन मिळालेली आहे. ही प्रिया साक्षीला लपवण्यास मदत करत आहे. नंतर इथे अश्विनने प्रियाचा गळा पकडला आणि तिला विचारलं तू कुठे गेली होतीस. त्या इथे प्रिया बोलायला लागते की मी कुठे गेली नव्हती आणि तिथं तो पप्पा करायला लागतो. प्रियाचा हे त्याचा पप्पा ऐकून आता अश्विन अजून केलेला आहे आणि तो बोलायला लागतो की तू कुठे गेली होतीस आता सांग, कोणाला भेटायला जातेस, तू कोणाचा संपर्क आहे ते मला सांग नाही तर मी तुला पोलिसाच्या ताब्यात देईन. तो इथे प्रिया नाटक करून सांगायला लागतो की मला आजच कळलं की साक्षी जिवंत आहे. तो इथे रविराज आणि अश्विन सांगायला लागतो की तू नाटक करू नको, तुला आधी पहिल्यापासूनच माहिती. इथे प्रिया सांगायला लागते मी तिची रोजची मैत्रीण आणि तिला मी भेटायला जाते आणि असं बोलल्यावर आता रविराज एकदा प्रियाच्या कानाखाली देतात. रविराज बोलायला लागतात की मी तुला पोलिसाच्या ताब्यात. ते प्रिया बोलायला लागते मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. प्रिया बोलायला लागते की मला आता पण कुठे माहिती आहे आणि साक्षी पण कुठे माहिती आहे. ते अश्विन बोलायला लागतं मला कळलंय की ही तन्वी नाही आणि ती रविराज बोलत तुला कसं कळलं. इथे अश्विन बोलायला लागतं मी हिचा पाठलाग करताना मी यांचं बोलणं ऐकलं, मी एकाला एक्सपोज करत होतं. तेव्हा ते साक्षी सांगायला लागते तू खरी तन्वी नाही, मी हे जगाला सांगेन. अश्विन रविराजांना सांगायला लागतो मी हे सगळं ऐकलेलं आणि ते रविराज पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली लावून देतात. काय खरं काय खोटं हे तिला विचारायला लावतात.